अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका देवा टावरी याच्या बॅटमधून ऑफ सुंदरसा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. वाडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये सरळ चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा एक नेत्र दीपक चौकार संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ज्यानं ओपन केला. देवाजी टावरी याच्या बॅटमधून सुरेख सुंदर प्रेक्षित फटका आपण पाहिला. धावसंख्या बिनबाद 4. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका फलंदाज देवा टावरे याच्या बॅटमधून येतो. चौकानं संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ज्यानं ओपन केलं. धावसंख्या बिनबाद 4. पुन्हा एकदा गोलंदाज सोजन नाईक. हा चेंडू देखील थोडासा स्क्वेअर आहे, आउट ऑफ लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करते. कमांतर संघ धावसंख्या 5 होते. वेलकम 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 मित्र, या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वऱ्हाळ देवी ताडाली या संघाचे सर्व भिवंडीचे एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय राजेश हरिचंद्र चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. वऱ्हाळ देवी 40+ या संघाचे करता धरता सन्माननीय राजेश हरिचंद्र चौधरी समाजसेवक ज्यांच्या सौभाग्यवती भिवंडी मनपाच्या ज्या विद्यमान नगरसेविका आहेत, ज्यांचे बंधू भिवंडीचे किंग मेकर आहेत, राजेश चौधरी यांचे या स्पर्धेमधून मनापासून स्वागत. आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतो की काय, क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू जज करता आला नाहीये. संधी होती, संधीचं सोनं करता आला नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे 7. क्रिकेटमधून ज्याला फार महत्वाचं स्थान असतं, घ्या कॅच जिंका मॅच, लेलो कॅच जितो मॅच, कॅच विन द मॅच, असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमधून पाहत असतो. या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद, चेंडू धरणीला दान होतोय आणि या दरम्यान एक धाव काढण्याची संधी. पुन्हा एकदा गोलंदाज सोजन नाईक. हॉपलीवर सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका देवा टावरेच्या बॅटमधून सजला, मिळते 1 धाव. चेंडू मिडऑफला जातो. जोगेन पाटील याला पण पाहिलं, ज्यानं उत्तमरित्या क्षेत्ररक्षण केलं, मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्याकडे पुढे सकते 8. जगदीश पाटील पूर्ण संघाचे कॅप्टन आपण या. जगदीश आपण संपर्क साधायचा ऑर्गनाइज कमिटीचे. जगदीश पाटील तारे साहेबांशी आपण संपर्क साधायचा प्लीज. पुन्हा एकदा थोडासा दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतोय. आउट ऑफ ऑप्शनचा बाहेरचा चेंडू पंचवाची खून किती कमांतर दाबणे संघात धावसंख्या 9 वर पोहोचते. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या पतीने पहिले षटक करताना गोलंदाज सोजन नाईक. या ठिकाणी मात्र चेंडू मोठा फटका आहे, चेंडूकडे क्षेत्ररक्षक देखील दक्ष. यास वेल जज कॅच, अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा पहिला फलंदाज, बिग विकेट, बडी सफलता या प्राप्त करतोय गेंदबाज हरिदास. हा फलंदाज बाद होतोय. करूया या विकेटचं सेलिब्रेशन. ओ टू डीजे नेक्स्ट बॅट्समन कपिल चौधरी येतोय. बाद झालेला फलंदाज हरिदास. फटका निश्चित उत्तम होता, मात्र प्लेसमेंट थोडस चुकीचं आपण पाहिलं. वाडिश
लॉंग ऑन कुठेतरी क्लिअर करण्याचा प्रयत्न हरिदास याचा फसतोय आणि महत्वाचा विकेट. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सोजन. चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र निश्चित आपण पाहतो. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन एस्टेनच्या मागे पाहिला. बीट होतो एस्टेशक. एक धाव घेण्याची संधी झाली. एक धाव संघ धावसंख्या दुहेरीमध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती 1-10. प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहिला गावदेवी पूर्णा. देवाजी टावरी यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने तालुका क्रिकेटमध्ये हा संघ देखील उत्तम कामगिरी करतोय. अक्षय टावरी आपण देखील कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. आज गावदेवी पूर्णा संघाचे समर्थक म्हणून या ठिकाणी आपण उपस्थित आहात. ग्रामीण क्रिकेटचा एक स्टार खेळाडू अक्षय टावरे. कंप्लीट 5 मिनिटांमधून पहिले षटक समाप्त झाले. फील्ड सजावट करायचे. कारविणी संघ प्लीज. टीम मीटिंग नको. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-10 अशी सुरुवात करताना संघ गावदेवी पूर्ण. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांघिक. दुसरं गोलंदाज येतो जोगेन पाटील. चला प्लीज थोडस स्पीडअप करा. बेल कमी घ्या. कारिवली संघ चला प्लीज थोडस वेलकम घ्या. स्पीडअप करा. निर्धारित 4 ओव्हरचा सामना आहे आणि फर्स्ट इनिंग साठी एक 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. या 20 मिनिटांमध्ये आपण सामना संपवायचा आहे, अन्यथा तुमच्या संघाला पनिश केलं जाईल. तर ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो. वैयक्तिक पहिला सांघिक. दुसरं गोलंदाज जोगेन पाटील. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम चेंडूची फेक आपण पाहिली. जोगेनच्या माध्यमातून परिपूर्ण बीट होताना फलंदाज कपिल. बीट झाला फलंदाज. बीट झाला एसटी रक्षक. एक धाव घेण्याची संधी आणि एक धावाने संघ धावसंख्या 11. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जोगेन. फुलेंचा चेंडू तो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधल्यानंतर खऱ्या अर्थाने उत्तम चेंडूची फेक म्हणता येणार नाही. थोडासा फुलेंचा चेंडू होता. फलंदाज एक नामी संधी होती या चेंडूवर मोठा फटका मारण्याची, मात्र व्यवस्थित चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. परिपूर्ण बीट होताना फलंदाज देवा टावरे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जोगन पाटील. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. कमांतर धावणे संघात धावसंख्या 12. हलकासा अपील.
हलकासा प्रश्न पंचांनी निश्चित विचारला होता मला कुठे चेंडू आणि बॅटमध्ये हलका स्पर्श देखील आपण पाहिला होता. लेग बिफोरचा अपील होता, अपील ऍक्सेप्ट झाला नाही पंचांना आणि याच दरम्यान मात्र चेंडू देखील सीमाच्या बाहेर गेला. चौकार. या चौकारानं सांगा धावसंख्या 4 ने पुढे असते ती 16. त्यांची दुसरा कोण असेल त्यांची लावून मॅच कोणची हॅलो हॉपल जोल सुंदर सॉन्ड्रीचा फटका आपण पाहतोय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून मात्र महत्वाची विकेट. कपिल चौधरी हा फलंदाज धावचित स्वरूपाने बाद होतोय. चेंडू या ठिकाणी स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आला नव्हता. क्रॉस द लाईन थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली जोगेनेचे. षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 17. पाण्याची व्यवस्था करायची मैदानामध्ये. ऑर्गनाइज कमिटी थोडंसं पाणी घेऊन जा प्लीज. वेलमॅन राखीव खेळाडू आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे. जगदीश पाटील आपण प्लीज संपर्क साधायचा आहे. तरी सरांशी आपण संपर्क साधायचा प्लीज.
हॅलो. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं गोलंदाज येतो केवळ पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला तब्बल धावसंख्या 17. 2 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला बाद झालेले फलंदाज हरिदास आणि कपिल चौधरी. आता मात्र खऱ्या अर्थानं गावदी पुन्हा संघाची एक बिन्नीची जोडी देखील मैदानामध्ये आपण पाहतो. एका बाजूला देवा टावरे ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण तब्बल 11 धावा पाहिल्या 2 चौकानीशी. त्याला उत्तम साथ देताना हर्षल मात्र पहिल्या 2 चेंडूचा सामना करताना हर्षल याला देखील साजेशी कामगिरी साधता आली नाही. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं केबल नाईक. पूर्ण संघाचा कॅप्टन आपण ऑर्गनाइज कमिटी लगेच संपर्क साधायचा आहे. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा. वेळ कमी घ्या. प्रल्हाद चौधरी यांचं मी कौतुक करेन. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण इनफिल्ड मधून निश्चितच संघाच्या कुठेतरी 3 धावा त्यांच्या माध्यमातून वाचवल्या गेल्या. वऱ्हालदेवी ताडाली विपक्ष जोशी 11 भादवड ए दोन्ही संघाचे कॅप्टन. चला प्लीज या. जोशी 11 भादवड संघाचा कॅप्टन या ठिकाणी वऱ्हालदेवी संघाचा कॅप्टन प्रवीण पुजारी उपस्थित आहे. जोशी 11 भादवड संघाचा कॅप्टन. चला आपण देखील या प्लीज. आपला प्रतिस्पर्धी संघ आणि त्या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. अक्रॉस द लाईन थोडंसं ऑन साईडचा अतिशय चांगला फरक ऑन द कार्पेट. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ विकेट. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव या एका धावेने सांगायची धावसंख्या एक पुढे सध्या धावसंख्या होती ती 23. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राहणार सन्माननीय माऊजी गवळी यांच्या देखील शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. ग्रामपंचायत राहणारचे विद्यमान जे सदस्य आहेत अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका ऑन साईडचा. देवाटावरीच्या बॅट मधून एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहज. रनिंग बिटवीन अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. धावसंख्या दोन्ही पुढे सकते 25. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 3ऱ्या षटकात येईल शेवटचा चेंडू मला वाटतं शेष असावा. चेंडूला स्विच इट.
करण्याचा प्रयत्न होता. खऱ्या अर्थानं रिवर्सचा फटका मारण्यासाठी ते चेंडूची निवड फार महत्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद, आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी बरबाद होणार फलंदाज देवा टावरे. दांडी गोल. षटक क्रमांक तिसरं संपतं 3 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 25. प्रतिवर्ष आपण विचारले साधारणतः 8.33 सरासरी. शेवटच्या अंतिम ओव्हरला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांघिक शेवटचं षटकात आता गोलंदाज संदीप नाईक. चला प्लीज थोडस स्पीडअप करा, वेळ कमी घ्या. अरे या सामन्याला फार वेळ लागला यार. 3 ओव्हरसाठी आतापर्यंत 21 मिनिटं खर्च झालेली आहेत. कारविली संघाचा कॅप्टन बघा. गोलंदाज संदीप नाईक आणि पहिलाच फुलेंचा चेंडू ऑनसाचा फटका सजला. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र बीट करतो शतरक्षकाला. खऱ्या हाताने चेंडूचा त्याने थोडासा वेट केला आणि त्या चेंडूने मात्र त्याचा घात केला. एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू ऑनसाचा फटका साचतोय. 1 बॉन्स. एका टप्प्याने पुन्हा एकदा शतरक्षकाला बीट करून जातोय. वाडिश लॉंग ऑन सीमार्श क्लिअर करताना पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार हर्षल याच्या बॅट मधून. हॅलो पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका सजलाय आणि निश्चितच 2 शतक्षण बीट चेंडू करेल का. म्हणजे बॅकिंग उत्तम आहे. तिसऱ्या धावेचा आगास. मात्र तिसरी धाव घेताना फलंदाजी थोडीशी दमशाक झाली आणि या अनुषंगाने महत्वाचा फलंदाज 2 धावा कंप्लीट करून तिसऱ्या धावेसाठी बाद झाला हर्षल. नेक्स्ट बॅट्समन मनोज येतोय. धावसंख्या 35. पूर्ण संघाचा कॅप्टन. चला आपण डायनेमिक साइड याचा पूर्ण संघाचा कॅप्टन. निर्धारित 3 ओव्हरचा सामना असेल. पूर्ण विपक्ष पिंपलास. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आम्हाला जॉईन व्हा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप नाईक. राईट आर्म या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा बेगीट मोठा फटका मारण्याचा मानस आपण निश्चित पाहिला होता. मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करताना फलंदाज किशोर
किशोर पाटील याला चेंडू मात्र व्यवस्थित अजूनही उर्वरित शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. येणारे 2 चेंडू बघूया पूर्णासंघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज सज्ज मार्गस्थ आले आले आम्ही रेडी आहोत. पुन्हा एकदा स्विंग मिस बीट होताना फलंदाज किशोर पाटील. सलग 2 चेंडू खेळताना खऱ्या अर्थाने किशोर पाटील साजेशी कामगिरी करता आली नाही. शेवटचा अंतिम चेंडू देखील बाकी आहे. अंतिम चेंडूवर देखील त्याच्या बॅटमधून एखादा मोठा पटका येईल का हा थोडासा प्रश्नचिन्ह आहे. 2 चेंडू बीट झाल्यानंतर शेवटच्या चेंडूवर मोठा पटका मारण्याचं मानस निश्चित किशोर पाटील याचं असेल. गोलंदाज अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. मात्र एसटी रक्षकाला चेंडू बीट करतोय आणि चेंडू मात्र सरळ एसट्यांच्या मागे जातोय. चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या ती 39 आणि 40 धावांचं लक्ष असेल. चला पूर्ण संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन होतोय. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान वऱ्हालदेवी ताडाली या संघाचे कर्ता धर्ता सर्वे सर्वा सन्माननीय राजेशजी चौधरी, त्याचबरोबर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राणा सन्माननीय जी गवळी साहेब या दोन्हींच्या हस्ते आपण करूया एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करूया एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक. खऱ्या अर्थाने दोन्ही संघाचं आपण कौतुक करूया कारण दोन्ही संघाने एक सामना जिंकलेले आहे आणि दुसऱ्या विजयाकडे वाटचाल आहे. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान ताडाचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि वऱ्हालदेवी ताडाली संघाचे कर्ता धर्ता सन्माननीय राजेश हरिचंद्र चौधरी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. त्यांच्या समवेत विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राहणार सन्माननीय माऊजी गवळी साहेब घ्या. त्यांना माहिती स्वागत एक मॅच खेळलेली त्यांना माहिती आहे पॉईंटची. स्वागत किंवा विलास स्मृती स्वागत कॉन्ट्रॅक्शन असं म्हणणे आणि यस मला वाटतं एक्झॅक्ट तेच पडतं. मान्यवरांचं खूप खूप आभार. स्वागत कॉन्ट्रॅक्शन मान्यवर आपण पुन्हा एकदा जाऊन मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. मित्र आपल्याकडे बेल फार कमी. फक्त ज्या संघाने नाणेफेक जिंकले त्या संघाने आपला एक निर्णय मोठ्या आवाजामध्ये सांगायचा. क्षेत्ररक्षण फील्ड पास दोन्ही संघांना मी ऑल दी बेस्ट करतोय. बघा 3 ओव्हरची सामना 3 ओव्हरचा आहे. तर जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी सन्मान्य राजेश हरिचंद्र चौधरी साहेबांना विनंती करा आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. तर जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांची सदिच्छा भेट पाहतोय भिवंडी किंग मेकर म्हणून ज्यांची ओळख आहे सन्मान निलेश हरिचंद्र चौधरी साहेब यांचे मोठे बंधू आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या सौभाग्यवती भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेविका आहेत राजेश हरिचंद्र चौधरी साहेबांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित माऊजी गवळी झालेले आहे. अक्षय तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज संघामध्ये चालू सामना विजयाचं एक लक्ष येते 40 धावांचं. हे उराशी बालकताना सलामी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा पुन्हा एकदा अवकी सुमधुर आवाज O2 काढून केनी सर. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. ग्रामस्थ मंडळ राहणार किडानगरी येथून आपण पाहतोय स्वर्गीय विलास मारुती पाटील चषक 2024चा धमाका. मान्यवर कक्षामध्ये मोठ्या संख्येने आमची मान्यवर मंडळी
सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. जाऊया आपण सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मैदानामध्ये सामना सुरू आहे. गावदेवी पूर्णा आणि जय बजरंग कारिवली आणि 40 या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी, दोन्ही बंधूंची जोडी आहे. एका बाजूला जोगेन पाटील तर दुसऱ्या बाजूला अनिल पाटील. गावदेवी पूर्णा संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. केच आज इष्ट्यांच्या मागे कपिल चौधरी यांच्या जागेवर आज किशोर पाटील आहेत. हे खूप कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी पूर्णा संघाचा मेन इष्टरक्षक आपण पाहिलं तर कपिल चौधरींना आपण नेहमी पाहिलंय. गोलंदाज येथील भालचंद्र टावरे. 24 चेंडू मध्ये 40 म्हणजे प्रत्येक ओव्हर गणित आपण जर धावांचा गणित पाहिलं तर 10 धावा जमवायच्या आहेत. बघूया कुठला संघ या सामन्यातून विजय संपादन करून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. जोगेन पाटील आणि अनिल पाटील ही बंधूंची जोडी. नक्कीच अनिल पाटील एक चांगले यष्टीरक्षक फलंदाज आहेत, तर दुसऱ्या बाजूला माजी संघनायक राहिलेले आहेत जोगेन पाटील. जय बजरंग कारिवली संघाचे भालचंद्र टावरे, विद्यमान पूर्णा ग्रामपंचायतचे उपसरपंच देखील आहेत. शुभेच्छा आहेत दोन्ही संघांना. सामना सुरू होतोय. बारा वाजून 41 मिनिटांनी पहिला चेंडू टाकलाय. लक्ष असू द्या, दोन्ही संघ सहकारी खेळाडू. बरोबर 20 मिनिटांमध्ये आपल्याला मॅच संपवायची आहे. 12 वाजून 41 मिनिटांनी या दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू वाईट आलाय. धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. अतिरिक्त धावसंख्येने जय बजरंग कारिवली संघाचा भोपळा फोडलेला आहे. हा चेंडू देखील ज्या गतीची अपेक्षा केली होती जोगेन पाटीलनं त्या गतीने मात्र चेंडू आला नव्हता आणि बीट झालेत. चांगली गोलंदाजी भालचंद्र टावरे यांची. हरिदास पाटील, भालचंद्र टावरे, कपिल चौधरी, देवा टावरे, राकेश टावरे असे कित्येक दिग्गज नावं या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील वाईट. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, त्यामधले 2 वाईट, 1 डॉट. धावसंख्या 2. जयेश घरात जय बजरंग कारिवली संघाचे आज 12वे खेळाडू म्हणून आमच्या समोरच्या कक्षामध्ये, तसेच गावदेवी पूर्णा संघाचे प्रेमनाथ मिटकर. स्वागत आहे दोन्ही खेळाडूंचं. हा चेंडू अगदी अफरकटच्या अंदाजाने इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू सेफ लँड झाले. 2 धावा इथे पूर्ण करताना जोगेन पाटील स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. संघाची टोटल 4. बघूया भालचंद्र टावरे आणि राकेश टावरे मध्ये थोडीशी चर्चा झालेली आहे. राकेश टावरे सध्या संघाचे संघनायक म्हणून गावदेवी पूर्णा संघाकडून आपण पाहतोय. चेंडूला थोडीशी फ्लाईट दिली होती. मिडॉनवर चेंडूला जरूर अडवलं राकेशनं, मात्र नाही रोखू शकत. 2 धावा. 2 धाव्यांनी संघाची टोटल 6. भालचंद्र टावरे एक सिनियर खेळाडू आहेत. 40+ चे. नक्कीच कित्येक सामन्यातून भालचंद्र टावरेने देखील चांगली गोलंदाजी नेहमी केलेली आहे. किशोर पाटील असेल, त्यानंतर राकेश पाटील, महेश पाटील मात्र दुखापतग्रस्त आहेत. किशोर पाटील यांचे बंधू. आई जोगेश्वरी जुनांदुर्की इथे जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेपासून त्यांना पायाला दुखापत झालेली आहे. महेश पाटील. हा चेंडू इनसाइड आउट उडवलाय. आता चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क झालाय. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला. जोगेन पाटील यांच्या बॅट मधून हा पहिला चौकार. गुड शॉट.
धावसंख्या 10 वर पोचलेली आहे. धावगतीला स्पर्श केलेली आहे. सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. चांगला प्रयत्न किशोर पाटील यांचा. बॅटची आउटसाइड एज लागली होती. यष्टीरक्षकापासून थोडासा चेंडू दूर राहिला होता. प्रयत्न नक्कीच चांगले होते. नक्कीच किशोर पाटील देखील थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. नेहमीच आपण त्यांना सीमारेषा लगत पाहिलंय. कपिल चौधरी यांची जागेवर उभे आहेत. हा एक झेल तर ड्रॉप झालाय. धावसंख्या 11. अनिल पाटील नेहमीच मोठे फटक्याने आपला अकाउंट ओपन करत असतात. बघूया. आणि इथे ऑन साइडला चेंडूला उडवलंय. देवा टावरे चेंडूच्या समोर आहेत. एका टप्प्याने चेंडूला उचललाय. दुसरीसाठी डेंजर एंडला होते. जवळजवळ मला वाटतं अनिल पाटीलने देखील आपली विकेट देण्याच्या तयारीत होते. टप्पा जास्त आला. किशोर पाटीलला चेंडू गॅदर करता आला नाहीये आणि परिणाम स्वरूप 2 धावा इथे पूर्ण केल्यात. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या बिनबाद जिंदाबाद 13 लागलेली आहेत. धावगतीपेक्षा जास्त धावा बनवलेले आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये बंधू जोडीनं केवळ नाईकला संधी मिळाली गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी केली. देवा टावरेची दांडी गोल केली होती. आणि खास करून या सामन्यात तुम्ही पाहिलं की 2 क्षेत्ररक्षकांनी नक्कीच 5 धावा वाचवल्यात. जयेश घरात आपण पाहिलं तर प्रल्हाद दादाने देखील शॉर्ट फाईन लेगला चांगल्याच पद्धतीने चेंडू अडवला. 3 वाचवल्या. त्यानंतर डीप थर्डमॅनला मेघनाथ पाटीलनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. तेव्हा देखील 2 धावा संघाच्या मौल्यवान वाचवलेत. क्षेत्ररक्षण हे खूप महत्वाचं असतं. फलंदाजी गोलंदाजीपेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण देखील खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. 12:41 ला पहिला चेंडू टाकला होता आणि 12:46 म्हणजे बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं ओव्हर कंप्लीट झालेली आहे. अशीच आम्ही अपेक्षा करतोय दोन्ही संघांकडून. तुम्हाला 20 मिनिटं देतोय. त्यापेक्षा तुम्ही 3, 4, 5 मिनिटं जरी घेतली तरी हरकत नाहीये. मात्र 30 मिनिटं घेऊ नका. 22, 25, 24 मिनिटं चालतील. आपण 40+ क्रिकेट खेळतोय. पण 30 ते 35 मिनिटं घेऊ नका एक इनिंग साठी प्लीज. कारण की रेग्युलर क्रिकेट देखील खूप मोठं आपल्याला खेळवायचं आहे. स्पर्धेचा उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस. मान्यवर कक्षामध्ये राजेशजी चौधरी साहेबांना आपण पाहतोय. वरालदेवी ताडाली या संघाचे सर्व आहेत. राकेश टावरेचा पहिला चेंडू विकेट टू विकेट. लेग बिफोर फलंदाज बाद जोगेन पाटील. पहिली विकेट पायचीच्या स्वरूपात. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला गीत आपण गेली 7 दिवस या ग्रामस्थ मंडळ राहण्याच्या क्रीडानगरीतून ऐकतोय. स्वर्गीय विलास मारुती पाटील स्मृती चषक 2024 च्या माध्यमातून. प्रताप पाटील साहेब राणाल गावचे ब्रँड आहेत. ग्रामपंचायत राणालचे किंग मेकर उपसरपंच. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये सध्या या व्यक्तिमत्वाची चर्चा आहे. भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष देखील आहेत. राणाल ग्रामपंचायतचे किंग मेकर उपसरपंच आणि भिवंडी नवीन 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव स्वागत कंस्ट्रक्शन. राणाल गावचं वैभव. नक्की त्या राणाल गावाचं नाव अगदी भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्याच्या पटलावर घेतला जातोय. मोठी ग्रामपंचायत आहे. या पहिल्या चेंडूवर विकेट काढला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1. संघाची टोटल कारिवली 1/14. राकेश टावरे संघाचा संघ नाही गावदेवी पूर्णा
चांगला गोलंदाज आहे राकेश. हा चेंडू देखील अनिल पाटील यांना बॅटवर घेता आला नाहीये. पंच लेग बायचा इशारा करतायत. एक सिंगल. आता दोन्ही संघनायक आमने सामने आहेत. संदीप नाईकच्या खांद्यावर देखील संघनायकाची जबाबदारी. पहिल्या चेंडूवर एक सिंगल घेतलेली आहे. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईक वर स्वतःला तयार करतायत. धावसंख्या 15. 40 बनवायचे आहेत. 9 मध्ये आल्यात 15. राकेश टावरे. हा चेंडू अगदी बॅट आणि पॅटच्या मधून इष्टांचा वेध घेतोय. मोठी विकेट. संदीप नाईक बॅक टू दी डगआउट. संदीप नाईक गेले आणि संदीप पाटील मैदानामध्ये आलेत. कारिवली संघामध्ये देखील खूप मोठी नावं आहेत ज्यांनी अक्षरशः भिवंडी टेनिस क्रिकेट गाजवून सोडलंय. नक्कीच गावदेवी पूर्णा संघाचे अष्टपैलू खेळाडू देवा टावरे यांच्यासाठी आणि खास करून प्रताप पाटील साहेबांसाठी प्रताप पाटील केवनी दिवे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून त्यांची ख्याती त्यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद प्रतापभाऊ पाटील. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. संदीप पाटील. राकेश पाटीलने या ओव्हर मध्ये नक्कीच चांगलं कमबॅक केलेलं आहे. सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 2 महत्वाचे विकेट आणि 2 धावा. एक बॅट न आले आणि एक लेग बाईज. चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 13 होत्या. 6 मध्ये 13 होत्या. आता 10 मध्ये 15. शेवटचे 2 चेंडू खूप निर्णायक असतील राकेश टावरेचे. फलंदाज संदीप पाटील. हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप. नक्कीच इथे मला वाटतं निशाणा साधला होता मात्र निशाणा चुकलाय. देवा टावरेने आवाज दिलाय अतिरिक्त चेंडू नको. नक्कीच इथे अगदी चांगल्या लाईन मध्ये राकेश टावरे गोलंदाजी करतायत. कारिवली संघाला 40 धावा बनवायचे आहेत तर ते 40 धावा पूर्ण संघाला देखील रोखायचे आहेत. इथे एक रफ अँड टफ मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा चेंडू अगदी सुरेख फटका. काय चांगला सुरेख टायमिंग आपण पाहिला संदीप पाटीलचा आणि चेंडूला पाटील अगदी डीप फाईन लेग शिमारशीच्या दिशेनं. मध्ये आलेत 20 आणि उर्वरित 13 मध्ये बनवायचे आहेत 20. आता सामना 50-50 आहे. समान आहे. एका लेवल मध्ये आहे. बघूया तिसऱ्या ओव्हर मध्ये आणखीन लेवल समजेल आपल्याला. सामना कुठल्या संघाच्या बाजूनी जाईल. देवा टावरेचा नक्कीच जे कॉलिंग आहे राकेश टावरेला की समोर केलवा फलंदाजाला. इथे अगदी निशाणा साधला होता मात्र संदीप पाटीलनं पलटवार केलाय. इथे बॅटची कडा आणि एस्ट्यांच्या मागे किशोर पाटीलनं टिपलाय झेल आणि खेळाडूंचा आनंद पहा. मोठी विकेट आहे या सामन्यातील. ही खूप मोठी विकेट दोन्ही संघांसाठी. फलंदाज बाद संदीप पाटील.
मनीष घरात न्यू बॅटर. अनिल पाटील अजूनही खेळपट्टीवर आहेत. बारामध्ये 20 आलेत. 12मध्ये 20 बनवायचे आहेत. नक्कीच गावदेवी पूर्णाच्या दोन्ही संघांनी अगदी दादाच्या सरासरीनं बरोबर धावा दिलेली आहेत आणि कुठेतरी धावांची गती नक्कीच कमी करावी लागेल, अन्यथा कारिवली संघ या सामन्यातून विजयी संपादन करण्यापासून गावदेवी पूर्ण त्यांना रोखू शकत नाहीये. तर कारिवली संघाला देखील अगदी 10च्या सरासरीनं जरी धावा बनवल्यात तरी विजय संपादन करण्यामध्ये कुठलीही अडचण निर्माण होणार नाहीये. गोलंदाज येथील ओव्हर नंबर 3 घेऊन मनोज जरा फास्ट केला. 14 मिनिटं 2 ओव्हर. वेलकम योगेश नाना मात्रे, सचिन नाईक, जोशी 11 भादवड संघाचे इथे शुभागमन. वरालदेवी ताडाली संघाचं शुभागमन होतोय. चेंडू शॉर्ट मिड विकेटला सेफ प्लॅन्ड होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला उचलतील. वेल होती दोन्ही फलंदाजांमध्ये. एकदा पूर्ण करण्याची धावसंख्या 21. 11 चेंडू 19चं समीकरण शिल्लक. चांगली मॅच. 11 चेंडू 19. 13 मध्ये आल्यात 21. उर्वरित 11 मध्ये 19 ची गरज. इथे हा फटका उंचच उंच आहे. अगदी सेफ लँड होतो चेंडू डीप फाईन लेगला आणि हा नशिबाचा चौकार. जवळजवळ 3 क्षेत्ररक्षक चेंडू हरवण्याच्या प्रयत्नामध्ये होते. कुठेतरी पूर्ण संघाचे आता लक फॅक्टर आपण खराब पाहतोय. मनीष घरतनं पहिल्या चेंडूवर चौकारने आपला अकाउंट ओपन केलाय. संघाची टोटल आता पोहोचली आहे ती 25 वर. 25 झाल्यात. 15 ची गरज. हरिदास पाटील होते. त्या चेंडू ऑन द कार्पेट ऑन साइडला चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत समोर. नक्कीच 2 धावा इथे देखील आल्यात. क्षेत्ररक्षकावर आता दबाव जाणवतोय कुठेतरी गावदेवी पूर्ण संघाच्या. 2 धावा. दोन्ही धावसंख्या झाली ती 27. 27 प्लस 13. आता 9 मध्ये 13. सामना हळूहळू आता कारिवली संघाच्या दिशेनं चाललंय की काय. तो चौकार आल्यानंतर नक्कीच मनीष घरच देखील मनोबल वाढलाय. 2 मध्ये 6 वर खेळतोय. इथे फटका उडवलाय. बघूया चेंडू हवेमध्ये आहे. झेलचा चांगला प्रयत्न आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये हर्षलनं टिपलाय झेल. संपलाय खेळ मनीष घरचा. फलंदाज बाद. चार बाद 27. येणारे चेंडू 8 आणि धावा बनवजे 13. आता मैदानामध्ये तो गोकुल पाटील. नक्कीच येणाऱ्या फलंदाजीमध्ये अजून मेघनाथ पाटीलचे येणं बाकी आहे. प्रदीप नाईक एक चांगला फलंदाज आहे. प्रदीप नाईक सध्या संघामध्ये नाहीये. नक्कीच गोकुल नाईकवर आता मोठी जबाबदारी आहे. चाचणी स्पर्धेमध्ये जरूर 2 षटकार मारलेत. इथे देखील अशा अपेक्षा आहे. बघूया. मात्र अनिल पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे हे महत्वाचं आहे. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. मोठे फटके मारण्याची ताकद अनिल पाटीलांच्या देखील मनगडामध्ये आहे. गोलंदाज मनोज. 8 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा मनीष गरजची विकेट आल्यानंतर मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न इथे गावदेवी पूर्ण संघाकडून केला जातोय. हा चेंडू अगदी
चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये 7-13. गोकुल पाटील यांनी जी बॅट फिरवली होती, नक्कीच त्या बॅटच्या पट्ट्यात जर चेंडू आला तर तो मैदानामध्ये थांबणं कठीण आहे. इथे फटका उडवलाय, उंची मिळाली, लांबी मिळणार का? आणि नाही, इथे देखील झेल टिपलाय. डीप मिड विकेट रिजनला धक्का दिलाय या ओव्हर मध्ये मनोजनं दुसरा. आता सामना 6 मध्ये 13. संतोष घरात एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. आज मला वाटते फलंदाजीचा क्रम आता येणाऱ्या फलंदाजीमध्ये केवल नाईक आहेत, संतोष घरात आहे आणि मला वाटते प्रल्हाद दादा. जयेश घरात आमच्या समालोचक कक्षामध्ये 12 मॅन म्हणून आता 6 मध्ये 13. आणि नक्कीच सामना सुरू होण्याआधी मेघनाथ पाटील समोर चर्चा झाली की मी प्रथमच या सीझन मध्ये पहिल्यांदा मैदानामध्ये उतरलोय. बघूया बॅट फिरल्यानंतर समजेल. अनिल पाटील सामना स्ट्राईक ठेवतील की मेघनाथ पाटीलला संधी देतील. चालू सीझनचा पहिला सामना खेळण्यासाठी मेघनाथ पाटील मैदानामध्ये उतरलेत. गोलंदाज आहेत हर्षाल, संघातील एक सर्वात चांगला गोलंदाज म्हणून गावदेवी पूर्ण संघाकडून हर्षलकर हे पाहिलं जातोय. 6 मध्ये 13 वाचवायचे आहेत. समोर फलंदाज अनिल पाटील आणि ते मधली एष्टी वाकवलेली आहे. अनिल पाटील देखील कुठेतरी चेहऱ्यावर अगदी निराशा पाहायला मिळते. नक्कीच आता नक्कीच एक सौजन नाईक चांगले फलंदाजी करू शकतात, मात्र सौजन नाईक यांना खूप उशिराने राखून ठेवलंय. केवळ नाईकला संधी दिलेली आहे. सौजन नाईक देखील मोठी फटके मारू शकतात. बघूया, केवळ नाईककडे देखील 5 चेंडू आहेत. आता 5 मध्ये 13. एक आता मोठा फटका नक्कीच कारोली संघासाठी चांगला राहील, तर 1 डॉट 1 सिंगल पूर्ण संघाला खूप काही सांगून जाईल. 5-13 सामना पुन्हा एकदा गावदेवी पूर्ण संघाच्या पक्षामध्ये. पहिल्या चेंडूवर हर्षलनं विकेट घेतलेली आहे. किशोर पाटील एक चांगले गोलंदाज पूर्ण संघाच्या मात्र दुखापतग्रस्त आहेत, नाहीतर ही ओव्हर नक्कीच किशोर पाटील यांनी स्वतः घेतली असती. खूप जिद्दी खेळाडू आहे किशोर पाटील. बघूया, 5-13 चांगला चेंडू होता. केवळ नाईकनं चेंडू देखील विसेप मध्ये चांगल्या पद्धतीने खेळलाय असं म्हणायला हरकत नाहीये. चांगला थ्रो अगदी डीप मधून मला वाटतं मनोज यांनी केलेला आहे. 4-12 3 चौकार 2 षटकार की मात्र हर्षाल ऑन दी फायर. मेघनाथ पाटील एक चांगले फलंदाज आहे, जरूर चांगले रेग्युलर क्रिकेट खेळलेत, 40+ देखील खेळलेत, मात्र सध्या प्रॅक्टिस नाहीये, सराव नाहीये आणि जबाबदारी मोठी आहे. 4 मध्ये 12. नक्की चांगला चेंडू सराव नाहीये, साफ दिसतंय. कारण की मेघनाथ पाटीलने देखील कारवली संघासाठी खूप मोठे चांगले सामने खेळलेले आहेत. 3-12 नक्कीच जयेश घरातनं ते आम्हाला माहिती दिली की सराव आमचा कुठेतरी कमी आहे. इथे फटका उडवलाय, अगदी स्टँड अँड डिलिव्हर आणि या चेंडूवर आलाय मेगा षटकार. क्या बात आहे. पुन्हा एकदा सामना ऑन केलाय मेघनाथ पाटीलनं.
ते मेघनाथ पाटील सिंगल डबल नाही चौकार नाही तर षटकार जिथे संघासाठी तारणहार बनलेत. जिथे आता विषय गंभीर तिथे मेघनाथ पाटील खंबीर आहेत. कारिवली संघासाठी एक मोठा फटका विजयी करून देईल मेघनाथ पाटीलचा कारिवली संघाला. तर एक डॉट बॉल हर्षेलचा दबाव वाढवेल कारिवली संघावर. बघूया या चेंडूवर काय दडलाय. 2 चेंडू 6 धावा. मेघनाथ पाटीलचा अजून एक धमाका की मात्र हर्षेलचा ते 2 चेंडू सांगून जातील. 2-6 चेसिंग इज कंपल्सरी. हा फुलटॉस फटका फसलाय. झेल ड्रॉप झालाय. 2 धावा. क्षेत्ररक्षक अजून चेंडूला शोधतायत. अखेरकार ते 2 धावा पूर्ण केलेत. आता गोल्डन चौकार. काय सामना आहे. वा जसे प्रेक्षकांना अपेक्षा असते तो सामना मात्र इथे झालाय. मेघनाथ पाटील थकलेत. नक्कीच थकाव जाणवतोय. 2 धावा धावलेत. चौकार षटकार येईल का. ताकद मिळेल का हा प्रश्न चिन्ह आहे. हर्षलचं देखील कौतुक करावं लागेल. 6 मध्ये 13 होत्या. 5 मध्ये नक्कीच त्याने आतापर्यंत 9 धावा दिलेत. आता 1 मध्ये गोल्डन चौकार. कुठल्या खेळाडूकडे हा चेंडू जाईल. किपरकडे येईल की कोणाकडे जाईल. प्रत्येक खेळाडू नक्कीच आता विचार करत असेल चेंडू कशा पद्धतीने येईल. 1-4 आणि इथे हा धमाका. मेघनाथ पाटीलचा तडाखा. काय फलंदाजी. जबरदस्त फलंदाजी. कारिवली संघाचा तारणहार. जिथे विषय गंभीर तिथे मेघनाथ पाटील खंबीर. हार्ड लक देवा टावरे.